भारतानं आपल्या सीमांच्या संरक्षणासाठी आणि सामरिक शक्ती वाढवण्यासाठी अण्वस्त्र चाचण्या घेतल्या, ज्यातून देश अधिक सुरक्षित आणि बळकट झाला. नुकतंच भारतानं 12 अण्वस्त्रे तैनात केली आहेत. विशेष म्हणजे भारतानं शांततेच्या काळात अशी अण्वस्त्र तैनात करणं हे पहिल्यांदाच घडतं आहे. आणि त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी घटना आहे. या सगळ्याचा आणि भारताच्या अण्वस्त्रधारी होण्याच्या इतिहासाचा एक आढावा घेऊया या एक्सप्लेनर व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सौरभ सद्योजात. भारत गौरव या विशेष मालिकेत मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहताय महा MTB. मित्रहो, अण्वस्त्रे हा अतिशय संवेदनशील असा विषय असतो. हिरोशिमावरती लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब पडला आणि सगळं शहर बेचिराख झालं. जवळपास 80,000 माणसं मारली गेली. अशा प्रकारचा विध्वंस आणि त्याची क्षमता लक्षात घेता आजवर शांततेच्या काळात भारतानं अण्वस्त्र, ज्याला न्यूक्लिअर वॉरहेड असं म्हटलं जातं, हे अण्वस्त्र डिलिव्हरी सिस्टीम्स म्हणजे उदाहरणार्थ मिसाईल्स यांच्यापासून वेगळं ठेवलं जायचं. यावेळी पहिल्यांदाच 12 अण्वस्त्रे भारतानं मिसाईल्सवरती वेगवेगळ्या माध्यमातून तैनात केली आहेत. याचा अर्थ आपली युद्धसज्जता यातून वाढली आहे आणि आपला प्रतिकार करण्याचा जो अवधी आहे तो आता कमी झाला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सिप्री यांच्या नव्या अहवालात जी माहिती आली आहे त्यामधून भारताकडे आता 190 अण्वस्त्र आहेत. पूर्वी हा आकडा 180 इतका होता. मिसाईल्सचा विचार करता भारताकडे सध्या अग्नी 5 ही सर्वात भेदक असणारी मिसाईल कार्यरत आहे, जिची क्षमता 5,000 ते 8,000 किलोमीटर्स इतकी असून ही एक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. या मिसाईलच्या टप्प्यात सबंध चीन येतो. तसंच अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या आपल्याकडील सर्व प्रकारच्या डिलिव्हरी सिस्टीम्स यांचं आधुनिकीकरण सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे आपली मारक क्षमता जगाला याद्वारे एक नवीन संदेश देत असते. परंतु भारतानं आपलं उत्तरदायित्व ओळखत नो फर्स्ट यूज पॉलिसी म्हणजेच अण्वस्त्रांचा पहिला प्रहार आम्ही करणार नाही असं एक जबाबदार धोरण आखलं आणि ते इमानियतद्वारे पाळलं. भारत अण्वस्त्रधारी कसा आणि केव्हा झाला याची पार्श्वभूमी अतिशय इंटरेस्टिंग अशी आहे. हिरोशिमा, नागासाकी यांच्यावरील हल्ल्यांनंतर जग खडबडून जागं झालं आणि अण्वस्त्रांच्या निर्मितीकडे वळालं. अमेरिकेनंतर अनुक्रमे रशिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि चीन यांनी अण्वस्त्र बनवली. पुढे इतर देशांना ती बनवता येऊ नयेत म्हणून नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी अशी ट्रिटी आणण्यात आली. परंतु भारतानं त्यावर सही करण्यास नकार दिला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक युद्ध आपण पाहिली. 48, 62, 65 आणि 71 अशी ती युद्धांची वर्ष. त्यात अमेरिका आणि UK यांनी 71च्या युद्धावेळी त्यांच्या युद्धनौका बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या भागात आपल्या विरोधात तैनात केल्या होत्या. जगाला सडेतोड शब्दच कळतो हे लक्षात आल्यानं पुढे 1974 साली इंदिरा गांधींनी स्माइलिंग बुद्धा या नावाने शांततापूर्वक आण्विक चाचणी केली. या घटनेपासून आपला देश म्हणून आत्मविश्वास बळावला. पुढे अटल बिहारी वाजपेयी यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि R चिदंबरम या प्रतिभावान वैज्ञानिकांच्या सहाय्यानं आण्विक कार्यक्रम आखला. परंतु अटलजींचं सरकार कोसळलं. अटलजी पुन्हा सत्तेत आले आणि यावेळी पूर्ण तयारीनिशी 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र चाचणी यशस्वी करून दाखवली. हा देश स्वतःच्या संरक्षणासाठी आधुनिक अशी आण्विक शक्ती उभी करू शकतो हे जगानं पाहिलं. अर्थातच अमेरिकेने आणि इतर अनेक राष्ट्रांनी भारतावरती प्रचंड दबाव आणला. परंतु अटलजी आणि भारत दोघेही त्याला बदले नाही. आज भारत अण्वस्त्रधारी असा सक्षम आणि संरक्षण सिद्ध देश आहे, तो आपल्या पूर्वसुरींनी घेतलेल्या कणखर अशा निर्णयांमुळे. आजच्या संरक्षण सिद्धतेचा पाया आपल्याला पोखरणच्या इतिहासात पाहायला मिळतो आणि ही भारताच्या गौरवात भर घालणारी घटना आहे हे निश्चित. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर कळवा आणि महा MTBच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.